सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 युनिट 8 ICT डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन या टॉपिकमध्ये येणारा जो डिजिटल इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. आता हा एक नवीन कन्सेप्ट आहे. नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये एक नवीन कन्सेप्ट सांगितलेला आहे. ते म्हटल्यानंतर पारख किंवा परख आपण कसंही म्हणू शकतो. परख करणे म्हणजे तो योग्य आहे का नाही हे चेकिंग करण्यासाठी भारत देशात एक मोठा संस्था उभारलेली आहे. त्या संस्थेचं नाव आहे परख. त्याचा फुल फॉर्म जर आपण पाहिलो तर परफॉर्मन्स, P म्हणजे परफॉर्मन्स, A म्हणजे असेसमेंट. प्रत्येक विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स असेसमेंट करायचा आहे. प्रत्येक शाळेचा परफॉर्मन्स असेसमेंट करायचा आहे. प्रत्येक राज्यांचा असेसमेंट करायचं आहे. देशातील मोठं जे स्टेट बोर्ड्स आहे त्याचा असेसमेंट करायचं आहे. विद्यार्थी, शाळा, तालुका म्हणा, जिल्हा म्हणा, राज्य आणि देश यांचा असेसमेंट, यांचा चेकिंग करायचं, यांचा परीक्षा घ्यायचं आहे. त्यांचा परफॉर्मन्स कसा असणार आहे आणि रिव्ह्यू, परफॉर्मन्स घेतल्यानंतर त्याच्यावरती रिव्ह्यू काढायचा आहे. त्यानंतर ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट करण्यासाठी, जे पूर्ण डेव्हलपमेंट होण्यासाठी, ऑलराऊंड डेव्हलपमेंट होण्यासाठी विद्यार्थी, शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, शासन आणि बोर्ड, परीक्षा पद्धत हे सर्वांचं असेसमेंट करायचं आहे. ओके, म्हणून ह्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट असे म्हणतात. तर आपण इथं एक काय करूया, एकच मिनिट. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. ह्याची सुरुवात माननीय नरेंद्र मोदीजी 2020 साली 11 सप्टेंबर 2020 साली नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत हा एक प्रोग्रामबद्दल त्यांनी सुरुवातीला सांगितले. त्याच्यानंतर NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ट्रेनिंग जे नवी दिल्ली आहे ह्याच्या अंडरमध्ये ह्याची स्थापना झालेली आहे. परखची स्थापना NCERTच्या एक सब युनिट म्हणून परागचं स्थापन झालेले आहे. कोणत्या दिवशी? 8 फेब्रुवारी 2023 रोजी परागची स्थापन झालेली आहे. मग परागचा जो वेब पोर्टल आहे जो AICTने लॉन्च केलेली आहे. तर ह्याला परागला आपण इंडियाज फर्स्ट नॅशनल असेसमेंट रेग्युलेटरी बॉडी असे आपण म्हणतो. ही पराग काय करणार आहे? नॉर्म्स, सेटिंग्स, स्टँडर्ड, गाईडलाईन्स, रूल्स, रेग्युलेशन्स, एक संस्था, एक शाळा, एक विद्यार्थी, एक म्हणजे परीक्षा घेणारी बॉडी, एक राज्य, शैक्षणिक धोरण कसा असायला पाहिजे, काय दर्जा असायला पाहिजे, असे त्याचे रूल्स, रेग्युलेशन, त्याच्या स्टँडर्डिटी हे सांगणार आहे. त्याप्रमाणे शाळा असेल तर त्याला योग्य शाळा, त्याप्रमाणे परीक्षा घेणारे जे बोर्ड असणार आहे राज्यात ते बोर्ड रेग्युलर हे सगळं नियम फॉलो करत असेल तरच त्याला मान्यता देणार, नाहीतर नाही. मग हे पराग ना 4 क्षेत्रात काम करीत आहेत. आता 4 एरियाज. पहिला आहे लार्ज स्केल असेसमेंट पूर्ण नॅशनल लेवलवरती. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे जे परीक्षा आहे ही परीक्षा आता परागने घेणार आहेत. ओके, आता नॅशनल अचिव्हमेंट सर्वे हे कोणत्या विद्यार्थ्यासाठी? आतापर्यंत 3री, 5वी आणि 8वी विद्यार्थ्यांना नॅशनल अचिव्हमेंट सर्वेचा परीक्षा घेत होती. त्याच्यानंतर आता 2023 रोजी ही एक नवीन कन्सेप्ट सुरू केलेले आहे. SEAS म्हणजे स्टेट एज्युकेशनल अचिव्हमेंट सर्वे.
हे राष्ट्राचा अचिव्हमेंट सर्वे, हे स्टेटाचा अचिव्हमेंट सर्वे. त्याच्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग, आता प्रोजेक्ट विद्यासागर म्हणून आलेले टीचर्स ट्रेनिंग देण्यासाठी ही प्रोजेक्ट आहे. त्यानंतर देशातील प्रत्येक राज्यांचा जो बोर्ड आहे, आता कर्नाटक आहे SSLC बोर्ड, महाराष्ट्राची SSC बोर्ड, आंध्राची SSC बोर्ड, गोवाची SSC बोर्ड, ते 10वीपर्यंत बोर्ड्स आहे. त्या सर्व बोर्डवर ही काम करणार आहे. बोर्डचा क्वालिटी काय आहे, बोर्डचा क्वालिटी चेकिंग करण्याचं काम आता हे करणार आहे. त्याच्यानंतर स्कूल बोर्ड झालं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना एक प्रोग्रेस देणार आहे. त्या प्रोग्रेसचं नाव आहे HPC. हे लक्षात ठेवा, HPC म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड. होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, त्याला 360 डिग्रीमध्ये तो होलिस्टिक प्रोग्रेस कार्डमध्ये माहिती आपण लिहिणार आहोत 360 अँगलने. अतिशय महत्त्वाचा हे पराक आहे, त्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या. बस. नमस्कार.